झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। सिद्धू, सिद्धू, अरे इकडे कुठे चाललास? आओ तिथे जरा काम। जिच्या सोबत भविष्याचे स्वप्न रंगवतोस ना, ती इकडे आहे। भेटलो आता पूर्वीला। पूर्वी? अरे मी तर भावनाबद्दल एक मिनिट, म्हणजे घरच्यांनी तुझं लग्न पूर्वीशी जमवलंय? अरे त्यामुळे तूही लग्नाला तयार झालास की काय? आणि तसं असेल ना तर ओकेच आहे म्हणा। वहिनी मला खरंच कधी कधी कळत नाही हो, तुम्ही नेमकं कोणाच्या बाजूने आहात? असं का विचारतोस सिद्धू? पूर्वीच मला म्हणत होती की तुम्ही काही ना काही कारण काढून तिच्यापाशी जाता आणि आमच्या लग्नाबद्दल बोलता आणि तिच्याशी हे पण बोलता की लग्न करा लग्न करा। पण माझ्याशी बोलताना तुम्ही भावना मॅडम बद्दल बोलतात का? ते सिद्धू, हे बघ, तुला तर माहिती आहे ना, पूर्वी आणि तुझं लग्न व्हावं अशी पप्पांची मनापासून इच्छा आहे आणि आईलाही हेच हवंय आणि घरात पूर्वी सगळ्यांना आवडते, अगदी मलाही। हे बघ, तुझं लग्न आहे, तुझ्या भल्यासाठी, तुझ्या मनासारखं व्हावं असं मला वाटतं। आणि हे बघ, म्हणून तुला मनापासून जिच्याशी लग्न करावं असं वाटेल ना, तिच्याशी लग्न करावं, म्हणून मी बोलते सगळ्यांशी। कोणाच्या मनात काही असू दे, लग्न तर माझं भावना मॅडमशीच होणार आहे, त्यात बदल नाही होणार। झालं तर मग। आणि हे बघ, आता इतर कोणाचं काही ऐकायचं नाही, तुझ्या मनात जे आहे ना तेच तू करायचं। आणि हो, भावना आणि तिचे घरच्या आतमध्ये बसत, जाऊन भेट त्यांना। आलंच। सुपर्णा, हाय हाय। भावनाचा आणि तुझा काय संबंध? काही नाही ग, त्या भावनाच्या पत्रिकेत दोष आहे। म्हणजे तिच्या पत्रिकेत असं लिहिलंय, तिचं ज्या कोणाशी लग्न होईल त्यांच्या घरात कोणाची तरी डेथ होईल। आणि अगं तेच झालं, तिचं माझ्या भावाशी लग्न ठरलं होतं आणि ऐन लग्नाच्या दिवशी असं दादा आणि माझी मम्मा कायमचे सोडून गेले ग मला। हे सगळं कसं घडलं? नीलांबरी, प्लीज मला या सगळ्याबद्दल बोलायला लावू नकोस, मला खूप त्रास होतोय, प्लीज एक्सक्यूज। भावनाच्या पत्रिकेतल्या दोषामुळे तिचा पहिला नवरा गेला आणि आता दुसरा नवरा कोण? सिद्धू। म्हणजे तो पण जाणार। सुंठी वाचून खोकला गेला, आता तर भावनाच गाडे पाटलांची सून म्हणून या घरी यायला हवी। कुठे गेले हे? अगं बाई, आलं का माझं चिंब? बरं, कशी दिसतीये मी? सुंदर। काय ग, हाताला काय लागलं एवढा? हाताला किचन मध्ये काम करत होते ना तेव्हा लागलं। अगं बाळा, जपून काम करावं। धाव दे ग, ते सगळं सोड आणि मला सांग, तू एकटी इथे काय करतेस? बाकीचे सगळे कुठे आहेत? भावनाताई, बाबा, हरीश दादा, हो संतोष? हो 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 सगळे आलेत, इकडे तिकडे कुठेतरी आहे। खरं तर मी पण तुझ्या बाबांना शोधते। बरं मला सांग, जावई बापू आलेत ना? हो अगं, आलाय तो। त्याचे कोणीतरी कलिग्स भेटणार होते इथे उत्सवात, मग मला तू दिसलीस, मग मी तुला भेटायला आले। अगं अगं हो हो हो, काय चार चौघात कसं वागायचं आता? लग्न झालंय तुझं, लहान नाही राहिली तू आता। लग्न झालंय म्हणून काय, तू काय मला रोज रोज भेटतेस का? अगं माझी राणी ग। बरं आता आईचं एक काम कर, आता ताईला वगैरे शोधायला जाशील ना, तेव्हा जरा बाबा कुठे दिसतायत का बघ, आणि दिसले तर त्यांना म्हणावं आई शोधते तुम्हाला। हो, मी जाते, बाबांना शोधून आणते आणि
तुझ्या आधीच मी बाबांना शोधा. हो का बरं. ही गेले आणि ही आले. हो ना मॅडम. सॉरी, म्हणजे मला दिसलंच नाही. नाही तुम्ही कशाला सॉरी म्हणताय, माझंच लक्ष नव्हतं. भावना मॅडम, तुम्ही काही शोधताय का? हो, अहो माझ्या कानातल्याची ना फिरकी पडली आहे. मी खूप वेळ शोधतेय पण मला मिळतच नाहीये. फिरकी पडली? कुठे पडली? अहो तेच तर कळत नाहीये. मी खूप वेळ झाला शोधतेय पण मला सापडतच नाहीये. मॅडम, तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी आहे ना, त्वरित तात्काळ ताबडतोब शोधतो. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि थेउरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं मोचनं ग्रामो रांझण संस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गल सावधान. शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया सदा मंगलं शुभमंगल सावधान. शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान. मॅडम, सापडली. सापडली? थँक्यू. अरे खरंच खूप थँक्यू. अहो हे कानातलं ना मला माझ्या आईने गिफ्ट केलं होतं. अहो थँक्यू नका म्हणू भावना मॅडम. या सिद्धूला ना हक्काने कामं सांगा. आणि अशी कामं करताना तुम्ही माझ्यासोबत असाल ना तर मी आयुष्यभर फिरक्या शोधायला तयार आहे. भावना मॅडम, झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज